तिसरे प्रकरण आपण बघत आहोत. लिनन तंतू, नैसर्गिक सेल्युलोजन्य तंतू. यापूर्वी आपण लिनन तंतूची लागवड आणि त्यानंतर उत्पादन प्रक्रिया बघितली. त्यानंतर आपण लिनन तंतूचे विविध गुणधर्म बघायला सुरुवात केलेली आहे. या गुणधर्मामध्ये आपण सर्वप्रथम बघितले सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म. सूक्ष्मदर्शकीय गुणधर्मामध्ये आपणास आठवत असेल की हा तंतू सूक्ष्मदर्शकाखाली बघितला असता बांबू प्रमाणे याचं दृश्य स्वरूप आपल्याला दिसते. यावरती आडव्या रेषा मधून मधून गाठी असल्यासारख्या दिसतात आणि मध्यभागी हा नलिकेप्रमाणे हा तंतू दिसतो. त्यानंतर आपण बघितले लिनन तंतूचे भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्मामध्ये आपण पाहिलं लांबी. हा आखूड तंतू आहे. हा काही इंचापासून 22 इंचापर्यंत किंवा एखाद्या वेळेला त्याही पेक्षा लांब असू शकतो. त्यानंतर आपण बघितलं होतं मजबूती. लिनन तंतू मधले जे लांब तंतू आहे त्यांना म्हणतात लाईन आणि जे लिनन तंतू मधले जे आखूड तंतू आहे त्यांना म्हणतात टो. त्यानंतर दुसरा गुणधर्म आपण पाहिला याचा मजबूती. तर लिनन तंतूची मजबूती ही चांगली आहे, जास्त आहे आणि तंतू ओला केला असता त्याची मजबूती आणखीन वाढते. ओली मजबूती याची जास्त आहे. सुती तंतूपेक्षाही हा तंतू जास्त मजबूत तंतू आहे. ओला असताना हा सुतीपेक्षाही याची मजबूती वाढते. त्यानंतर गुणधर्म पाहिला आपण चमक. तर हा नैसर्गिक तंतूमध्ये उत्तम चमक असणारा एक तंतू आहे. रेशीम प्रमाणे हा चमकदार तंतू दिसतो. त्यानंतरचा गुणधर्म आपण पाहिला होता स्थितिस्थापकता व तन्यता. तर ही स्थितिस्थापकता आणि तन्यता या तंतूची कमी आहे. हा तंतू थोडा कडक तंतू आहे. त्यानंतर भौतिक गुणधर्मामध्ये आपण पुढचा गुणधर्म बघितला होता चुनी विरोधकता. या तंतूची चुनी विरोधकता कमी आहे. त्यामुळे लिननचे कपडे लवकर चुरगळतात. त्यानंतरचा गुणधर्म आपण पाहिला आर्द्रता शोषकता. तर लिनन तंतू हा उत्तम आर्द्रता शोषक तंतू आहे. सुती तंतूपेक्षाही याची आर्द्रता शोषकता जास्त आहे आणि हा तंतू विशेष म्हणजे पटकन वाळतो. त्यामुळे याचा उपयोग टॉवेलसाठी, रुमालांसाठी जास्त योग्य होतो. आणि आणखीन एक भौतिक गुणधर्म आपण याचा पाहिला तो म्हणजे घनता. तर लिनन तंतू हा सुती तंतूप्रमाणे त्याची घनता आहे. ह्या लिननचे कपडे सुद्धा वजनाला जड असतात. तर असे हे लिनन तंतूचे सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत. आता आपल्याला बघायचं आहे लिनन तंतूचे जैविक गुणधर्म. लिनन तंतूचे जैविक गुणधर्म जसे आपण सुती तंतूचे बघितले तसेच आपण याचेही बघणार आहोत. पहिला गुणधर्म हा बुरशीचा परिणाम. बुरशीचा परिणाम आपण इथे बघू तर सुती तंतूप्रमाणे हा
सेल्युलोजन्य तंतू आहे, त्यामुळे यावर सुद्धा बुरशीचा हानिकारक परिणाम होतो. सेल्युलोजन्य गटातील तंतू असल्यामुळे बुरशीचा हानिकारक परिणाम होत असतो आणि म्हणून तो लिननवर सुद्धा होतो. म्हणजे बुरशीचा हानिकारक परिणाम हा हानिकारक आहे. जर आपण हे तंतू कुबट वातावरणामध्ये जर ठेवले तर हा तंतू सडतो, म्हणजे कुजतो. कुबट वातावरणात जर जास्त काळ हे तंतू राहिले तर हे तंतू कुजतात. दुसरा परिणाम बघू आपण, कीटकाचा परिणाम. आता बघा, हा तंतू सुतीप्रमाणेच सेल्युलोजन्य गटातील आहे, त्यामुळे यावरती कीटकाचा हानिकारक परिणाम होत नाही. हे दोन्ही परिणाम, याचे बुरशीचा परिणाम आणि कीटकाचा परिणाम, हे दोन्ही परिणाम याचे सुतीतंतूप्रमाणे आहेत. बुरशीचा हानिकारक परिणाम होतो आणि कीटकांचा हानिकारक परिणाम होत नाही. हे झाले दोन जैविक गुणधर्म. यानंतर आपण याचे बघू औष्णिक गुणधर्म. औष्णिक गुणधर्मामध्ये पहिला उष्णतेचा परिणाम. उष्णतेच्या परिणामामध्ये आपण हा बघू की आता हाही बघा सेल्युलोजन्य तंतू आहे आणि सेल्युलोजन्य तंतू असल्यामुळे सुतीतंतूप्रमाणेच हा चटकन पेट घेतो. हा तंतू, या तंतूचं कापड किंवा हा तंतू लवकर जळतो, लवकर पेट घेतो आणि जळताना याचा वास कागद जळल्याप्रमाणे, जसं कागद जळताना कागदाचा वास येतो तसा याचा वास येतो. जळणाऱ्या कागदाप्रमाणे याचा वास येतो आणि त्यानंतर याची सुद्धा हलकी बुरी राख तयार होते. तर असा हा उष्णतेचा परिणाम आहे. हा तंतू चटकन पेट घेतो, याचा वास कागद जळाल्याप्रमाणे येतो आणि भुरी राख याची होते, हलकी भुरी अशी याची राख होते. हा एक मुद्दा झाला उष्णतेच्या परिणामामध्ये. दुसरा मुद्दा, सुतीतंतूप्रमाणेच इस्त्री करताना हा जास्त तापमान सहन करतो. इस्त्री याची जास्त तापमानावर करता येते. असे उष्णतेच्या परिणामामध्ये याचे दोन मुद्दे आहेत की इस्त्रीचं तापमान हा जास्त सहन करू शकतो आणि हा उष्णतेने चटकन पेट घेतो, जळताना कागद जळल्यासारखा वास येतो आणि हलकी भुरी राख याची पडते. हा झाला उष्णतेचा परिणाम. दुसरा याच्यातला पॉइंट आहे, हा एक झाला. दुसरा उष्णता वाहकता. उष्णता वाहकता बघा, याची उष्णता वाहकता ही उत्तम आहे. म्हणजे आपण सुतीतंतूची पाहिली की उष्णता वाहकता सुतीतंतूची जास्त आहे, तो चांगला उष्णता वाहक तंतू आहे. पण लिनन सुद्धा
उष्णता वाहक तंतू आहे, याची उष्णता वाहकता उत्तम आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये लिननचे कपडे जास्त आरामदायक वाटतात. तर हा झाला याचा दुसरा औष्णिक गुणधर्म, उष्णता वाहकता. तर अशा प्रकारे लिननचे गुणधर्म इथे संपलेले आहेत. आपण याचे आतापर्यंत बघितले सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म, बघा, सुतीतंतूप्रमाणेच लिनन तंतू हा नैसर्गिक सेल्युलोजन्य तंतू आहे. तर सुतीतंतू सारखे याचे काही गुणधर्म हे सारखे आहेत आणि काही गुणधर्म हे थोडे भिन्न आहेत. तर जे सारखे उपयोग आहेत ते म्हणजे सारखे गुणधर्म जे आहेत ते म्हणजे आर्द्रता शोषकता. दोन्ही तंतूंची आर्द्रता शोषकता ही चांगली आहे. त्यामुळे हे तंतू आपण उन्हाळ्यामध्ये घालायला उत्तम आहेत. दोन्ही तंतूंचे टॉवेल वगैरे बनतात. पंचे, टॉवेल, रुमाल असं आपण बनवू शकतो. दोन्ही तंतूंमध्ये उष्णता वाहकता ही चांगली आहे. त्यामुळे लिनन आणि सुती या दोन्ही तंतूंचे कपडे उन्हाळ्यामध्ये घालता येतात किंवा घालायला जास्त आरामदायक असतात. त्यानंतर एक म्हणजे यांच्यामध्ये आणखीन एक समानता म्हणजे या दोघाही तंतूंची चुनी विरोधकता कमी आहे. सुती कपडे सुद्धा लवकर चुरगळतात आणि लिनन सुद्धा लवकर चुरगळते. तर हे असे जर सारखे आपण गुणधर्म लक्षात ठेवले तर अभ्यासाला थोडं सोपं जाते की काय काय सारखेपणा आहे, म्हणजे दोन्ही तंतूंचे गुणधर्म एकाच वेळेला अभ्यासले जातात. त्यानंतर दोन्ही तंतू उष्णतेचा प्रतिकार करतात, म्हणजे दोघांवरतीही उच्च तापमानाला इस्त्री करता येते. त्याच्यानंतर दोघांच्याही कपड्यांची जळताना हलकी भुरी राख होते. कागद जळल्याप्रमाणे लिनन तंतूचा आणि सुती तंतूचा वास येतो आणि दोन्ही तंतूंचे कपडे हे चटकन जळतात, भरभर जळतात. हा सुद्धा सारखेपणा या दोन लिनन तंतूंमध्ये आहे. सुती आणि लिनन या दोन्ही तंतूंची घनता ही जवळपास सारखी आहे. या तंतूंचे कपडे वजनाला जड असतात. हा पण एक सारखेपणा यांच्यामध्ये आहे. त्यानंतर आपण जैविक गुणधर्म पाहिले लिननचे. बुरशीचा परिणाम. लिनन तंतू सेल्युलोजन्य तंतू गटातील असल्यामुळे इथे बुरशीचा हानिकारक परिणाम होतो. तसाच सुती तंतूवर सुद्धा बुरशीचा हानिकारक परिणाम होतो. हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर जैविक गुणधर्मामधला दुसरा हा एक झाला. हा दुसरा कीटकाचा परिणाम. तर सेल्युलोजन्य गटातील लिनन तंतू असल्यामुळे लिनन तंतूवर कीटकांचा हानिकारक परिणाम होत नाही. तसंच सुती तंतूमध्ये आपण पाहिलं होतं की सुती तंतूवर कीटकांचा हानिकारक परिणाम होत नाही, कारण की तो सेल्युलोजन्य गटातील तंतू आहे. आणि हे ढोबळमानाने लक्षात ठेवायचं की सेल्युलोजन्य गटातील तंतूवर बुरशीचा हानिकारक परिणाम होतो, कीटकांचा हानिकारक परिणाम होत नाही. हे आणखीन सारखेपणा यांच्यामध्ये आहे. ज्वलनशीलता सारखी असल्यामुळे ह्या दोघांपासून हे कपडे अंगावर असतील तर अपघात झाले उष्णतेच्या संबंधी, जळण्याच्या संबंधी
तर कमी अपाय होतो. तुम्हाला असा अनुभव असेल की काही तंतू जळल्यानंतर चिटकतात अंगाला आणि त्याच्यामुळे समजा एखाद्या वेळेला काही जळलं किंवा भाजल्या गेलं तर असे तंतू असतील तर ते अंगाला चिटकले तर अपघाताचं जे हे परिणाम आहे तो जास्त मोठा होतो, भयंकर होतो. पण सुतीतंतू आणि लिनन तंतू हे जर आपल्या जवळ असतील, अंगावर असतील, तर अशा प्रकारचा अपघात झाला तर अपाय कमी होतो. हे सुद्धा याच्यामध्ये काही सारखेपणा आहे. तर अशा प्रकारे आज आपण जैविक गुणधर्म, औष्णिक गुणधर्म लिनन तंतूचे बघितले. औष्णिक गुणधर्मामध्ये आपण पाहिलं की हा तंतू आणि सुतीतंतू लवकर पेट घेतात, यांचा वास कागद जळल्याप्रमाणे येतो आणि हलकी भुरी राख पडते. जास्त उष्णतामान हे सहन करतात, त्यामुळे याच्या कपड्यांवर जास्त तापमानाची इस्त्री आपण करू शकतो, ज्याला आपण म्हणतो कडक इस्त्री. तर ही कडक इस्त्री, जास्त तापमानाची इस्त्री हे तंतू सहन करू शकतात. आणि उष्णता वाहकता ही लिननची उत्तम आहे, सुतीतंतूची सुद्धा चांगली आहे. त्यामुळे हे कपडे उन्हाळ्यात वापरण्यास आरामदायक आहे. तर अशा प्रकारे लिनन तंतूचे सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म, भौतिक गुणधर्म, जैविक गुणधर्म, औष्णिक गुणधर्म या गुणधर्मांचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. आणि यानंतर मग आपला एक मुद्दा राहतो तो म्हणजे लिनन तंतूचे उपयोग. तर हे उपयोग आपण नंतर बघू.